एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची सोलापूरमधून येते। सोलापूरमध्ये राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतो। सोलापूर महानगरपालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या 2 गटात वाद झाला। प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावी यासाठी शिंदे आणि सरवदे या 2 गटात मोठे वाद झाले। या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलं। मात्र त्याच वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। सुपुत्र किरण देशमुख यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्यांचा जावई होता यांनी त्याला घेटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुखच्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग त्याने बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। हे बघा, ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा, पॅनल आपल्याला बिनविरोध आणत आहे या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला। सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता। नंतर ही बाळासाहेब सरवदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता, त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाशी घ्या हे बोलायला त्याचा भाऊ बाजीराव सरवदे आणि बाळासाहेब सरवदे गेले असता त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MLC मध्ये नाव आहेत, हे नाव बघा इथं काय झालं माहिती का? बाजीराव सरवदेला मुक्का मारती लागलाय। अजून त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सरवदे, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा। आम्ही साहेबाचा राईट हँड आहे सोलापूरचा। ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाचा बळी गेलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत, यांना काही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या झालेली आहे। बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप समोर येतोय। सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या 2 गटात वाद झाला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावी यासाठी शिंदे आणि सरवदे या 2 गटात मोठे वाद झाले आणि या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय सुद्धा
फोडण्यात आले। मात्र त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे याच्यावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय।